नमस्कार, अंजलीस किचनच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे मिरची भजी. ही थोडी वेगळी प्रकाराची भजी बनवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला मग सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपल्याला मोठ्या साईजची हिरवी मिरची घ्यायची. त्यानंतर एक मोठा चिरलेला कांदा, 1 चम्मच ओवा, हळद, लाल तिखट, 1 निंबूचा रस काढून घेतलेला आहे, चवीनुसार मीठ. भजीसाठी आपल्याला बेसन लागणार आहे. बेसन आपल्याला जसं लागेल तसं आपण वापरायचं आहे. चला मग सुरुवात करूया. सर्वात अगोदर मिरच्या मी धुवून घेतलेल्या आहे. त्याला मधून असं चिरून घ्यायचं आहे. आता एका भांड्यामध्ये आपल्याला बेसन घ्यायचं आहे. त्यानंतर 1 ते 1.5 चम्मच लाल तिखट टाकायचं आहे. अर्धा चम्मच हळद, चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आपण कांद्यामध्ये पण मीठ टाकलंय, त्यामुळे ह्याच्यात थोडं कमी टाकायचं आहे. आता आपण 1 ते 1.5 चम्मच ओवा घेतलेला आहे. त्याला आपल्याला दोन्ही हाताच्या मदतीने चांगलं चोळून घ्यायचं आहे. आता हे ओवा आपल्याला बेसनमध्ये टाकून घ्यायचं आहे. आता आपली सगळी तयारी झालेली आहे. आता आपल्याला पाणीनी एक बॅटर तयार करायचं आहे. थोडं-थोडं पाणी घालून आपण बॅटर तयार करणार आहोत. आपल्याला एकदम पाणी टाकायचं नाहीये. जसं लागल तसं थोडं-थोडं पाणी टाकून आपल्याला बॅटर तयार करायचं आहे. हे बघा, असं आपल्याला थोडं-थोडं पाणी टाकून चांगलं फिरून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ नाही करायचं आणि खूप जास्त घट्ट पण नाही करायचं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं अर्धा चम्मच एवढा सोडा घालायचा आहे, खायचा सोडा. आणि आपल्याला त्याच्यावर पाणी टाकायचं आहे, ज्याच्याने तो ॲक्टिव्ह होणार. आता आपल्याला एकाच अँगलनी बॅटरला फिरवायचं आहे. आपल्याला आपलं अँगल चेंज नाही करायचं आहे. ज्या अँगलनी तुम्ही फिरवताय त्याच अँगलनी आपल्याला फिरवायचं आहे, नाहीतर तो सोडा काम करत नाही. हे बघा, असं आपल्याला बॅटर तयार करायचं आहे. आपल्याला पहिले थोडं घट्ट ठेवायचं आहे. नंतर आपण सोडा टाकल्यानंतर सोडाच्या वरच पाणी टाकायचं. तेव्हाच तो ॲक्टिव्ह होतो. हे बघा, असं आपल्याला एक बॅटर तयार करायचं आहे. आता हा आपला बॅटर तयार झालेला आहे. हे बघा. आपल्याला एवढंच म्हणजे पातळ पाहिजे. खूप जास्त पातळ पण नाही आणि खूप जास्त घट्ट पण नाही. आता आपण गॅसवरती कढाई ठेवलेली आहे. त्यात आपण तेल टाकलेलं आहे आणि गॅस चालू करून दिलाय. आता आपण मिरचीला असं त्या बॅटरमध्ये असं गोल-गोल फिरून पूर्ण आपल्याला मिरचीला बॅटर लागतं तसं आपल्याला फिरून घ्यायचं आहे आणि हळूच आपल्याला तेल गरम झालं की तेलात सोडायचं आहे. असं आपण सगळ्या मिरच्यांना आपल्याला असंच तळून घ्यायचं आहे. हे मी 2 वेळा तळणार आहे. त्यामुळे कुठे लागलं किंवा नाही लागलं त्याची काहीच काळजी घ्यायची गरज नाहीये. आपल्याला परत ह्याला एकदा फ्राय करायचं आहे. असंच म्हणजे बेसनमध्ये आपल्याला डिप करून करायचं आहे. त्यामुळे आता आपण पहिलं फ्राय करतोय म्हणून कुठे बेसन लागलं आहे, नाही लागलंय त्याची काळजी करायची गरज नाही. आता आपण ह्याला फिरवून घेऊयात. आपली भजी झालेली आहे. त्याला मी काढून घेते. आता राहिलेले भजी पण असंच आपल्याला मिरच्या टाकून घ्यायच्या आहे. हे बघा. हे सगळ्या म्हणजे मिरच्या मी तळून घेतलेल्या आहे बेसन लावून. आता आपल्याला ह्याला परत एकदा फ्राय करायचं आहे.
परत एकदा फ्राय केल्याने काय होतं ना, त्याचं पड चांगलं जाड होतं आणि ते खायला खूप छान लागतं. कारण एका फ्रायमध्ये त्याला जाड पड बसत नाही. एक-एक करून आपल्याला सगळ्या मिरच्यांना असंच डबल फ्राय करून घ्यायचं आहे. हे बघा तुम्ही पहिलेपेक्षा ही मिरची किती मोठी झालेली आहे. त्याला पड पण खूप छान लागलेला आहे. आता ह्याला आपण काढून घेतलं आहे. असंच आपल्याला सगळ्या मिरची फ्राय करून घ्यायची आहे. सगळ्या मिरची मी असंच आता फ्राय करून घेते. आता एक प्लेट घ्यायची आहे. त्याच्यामध्ये आपण चिरलेला कांदा टाकून द्यायचा आहे. कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी लिंबूचा रस काढलेला होता, ते टाकून द्यायचं आहे. थोडंसं मीठ टाकायचं आहे. थोडंसं लाल तिखट आणि ह्या सगळ्यांना आपल्याला चम्मचनी किंवा हाताने चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे खायला खूप छान लागतं भजी. बेसन सोबत कांद्याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतो. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून पहा. तुम्हाला नक्कीच आवडेल. आता आपण हे बनवलेले कांदे जे आहेत, ते आपल्याला मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे. हे मी मिरचीमध्ये भरून घेते. हे आपले भजी तयार झालेले आहे. मी असे सगळ्या मिरचीमध्ये आपण अगोदर मिरच्यांना कापून घेतलेलं होतं, पण ते बॅटर पूर्ण लागल्यामुळे सापडत नाही. थोडंसं शोधून त्याच्यामध्ये आपण चाकूच्या मदतीने थोडंसं अजून कट लावून त्याच्यामध्ये हे सगळं कांदे भरून घ्यायचं आहे. भरपूर भरायचे आहे कांदे. खूप छान लागतं खायला हे. मी एक-एक करून हे सगळे भरून घेणार आहे भजीला कांदे. आपली भजी सगळी तयार झालेली आहे खायला. आता त्याच्यावरती कोथिंबीर टाकून सर्व्ह करूया. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या ह्या अंजलीस किचनच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक यू.